पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी ते हातखंबा असा प्रवास केला होता. त्याच्यानंतर हातखंब्यात पेट्रोल टाकून घेतलं आणि आता पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय हातखंबा तिठापासून. मागे पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांना पेट्रोल भरून मुंबईच्या दिशेने जायचंय त्यांच्यासाठी तर जरा विचित्र सिच्युएशन इथे झालेली आहे. ते थोडं रॉंग वेनी यायचं आणि नंतर लेफ्टला जायचं. थोडंसं कटकटीचं काम झालेलं आहे इथे. असो, सगळीकडे लक्ष ठेवून सावकाश गाडी बाहेर आणा, कारण इथे डेंजर सिच्युएशन आहे थोडी. तर हातखंब्यातनं पुढे पण निघालोय. हातखंब्यापर्यंत रत्नागिरी ते हातखंबा मधले काही स्पॉट जिथे कामं राहिली होती तिथली प्रगती आपण बघितली. हातखंब्यातनं पुढे मात्र आता निवळी तिठापर्यंत रस्ता सगळा झालेला आहे. एका ठिकाणी फक्त मला वाटतं थोडासा पॅच मध्ये राहिला होता. आज तिथे बघूया काय परिस्थिती आहे. ते पण काम झालं असेल असं वाटतंय मला. त्याच्यानंतर निवळीमध्ये गावातला जो ब्रिज व्हायचा आहे त्याचं काम कुठपर्यंत आलं ते बघायचंय. त्याची सुद्धा मध्यंतरी मी अशी बातमी ऐकली, वाचली, म्हणजे ग्रामस्थ आहेत ते त्या ब्रिजला विरोध करतायत. त्यांना ब्रिज नकोय, खालूनच रस्ता ठेवा म्हणून सांगतायत. त्याच्यात एक कारण त्यातल्या एकाने सांगितलं की जयगडला कंपनीला जाणारे जे मोठे ट्रक्स असतात हेवी ड्युटी ते खालून जाणार आहेत आणि तो रस्ता नाही म्हटलं तरी तसा लहान होणार आहे. त्याच्यामुळे ते त्रासदायक त्यांना वाटतंय. त्याच्यावर काय निर्णय होतो बघायचं. पण आता एवढं ब्रिजचं काम झालंय म्हटलं मला नाही वाटत ते थांबेल. डाव्या हाताला भोके रस्ता, कोकण रेल्वेचं टनेल आहे तिकडे. भोक्यात जायला अजून पूर्ण पण रस्ता आहे, इथून पण आहे. इथे मात्र दोन्ही बाजू व्यवस्थित चालू आहे, त्याच्यामुळे इथे तसा काय इश्यू नाहीये. काम बऱ्यापैकी इथलं सगळं संपलेलं आहे. फक्त आता काय झाडं वगैरे लावतील, त्या बाकीची किरकोळ साईडपट्टीची वगैरे कामं असतात तेवढी आता राहिली. पण मेन ट्रॅफिक जे आपलं त्याला आता काय तसा प्रॉब्लेम नाही. हा आलाय HP चा पेट्रोल पंप. आता इथे सध्या CNG मिळते का मला माहिती नाही, मध्यंतरी होतं असं वाटतंय मला तरी. CNG पंप होता इथे. आता अलीकडे काय मी बघितलेलं नाही तिथे. वर्षानुवर्ष मी बाहेर पडतो त्याला गजरे पंपावरती पेट्रोल भरतो, कारण पूर्वापार म्हणजे जेन्युइन क्वालिटी ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला गजरे पंपावरती मिळते. अर्थात बाकीच्या ठिकाणी मिळत नाही असा माझा काही दावा नाही, पण मी तिथे कधी भरलेलं नाही पंपावर पेट्रोल. रत्नागिरीनं बाहेर पडताना मी गजरे पंपावर भरून घेतो. शहरामध्ये असेल रत्नागिरीमध्ये तर अद्वैत पेट्रोल पंप आहे, तिथे भरतो. तर माझे अनुभव चांगले, म्हणजे तिथली सर्व्हिस देणारी लोक पण चांगली आहेत आणि फ्युएल क्वालिटी बद्दल माझा अनुभव चांगला आहे. प्रत्येकाने स्वतः अनुभव घ्यावा आणि ठरवावं. शेवटी एक जण सांगतो म्हणून तसंच सगळीकडे होत असेल असं काही नसतं. कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाचे अनुभव बदलतात. तर आता आपण अजून निवळी तिठा. इथे पलीकडचं एक थोडंसं पॅचचं काम राहिले, त्याच्यामुळे पलीकडचा रस्ता चालू नाहीये. आणि इथे आपण आता आहोत उजव्या साईडनी जातोय. इथे आता ब्रिजचं काम काय काय झालंय आपण बघूया. इथे डायव्हर्जन काढलंय का काय केलंय कळत नाहीये. डायव्हर्जन या बाजूला आहे, ठीक आहे. इथल्या इथे त्याने आपले 2 भाग करून दिले, तिकडनं तिकडे जाणाऱ्यांसाठी, इकडनं इकडे जाणाऱ्यांसाठी. आणि साईड सर्व्हिस रोड चांगल्या क्वालिटीचा दिसतोय पलीकडे, तो पुढे जयगड गणपतीपुळा जाणाऱ्या लोकांसाठी. इथे ब्रिजचं काम आहे, त्याच्यामुळे पिलरचं काम सुरू आहे अजून.
आता आपल्याला हे डायव्हर्जन त्यांनी दिलं, पण कुठून कुठे जायचं? पलीकडच्याच रोडने जायचं होतं, मग तिथे डायव्हर्जनचा बोर्ड कशाला लिहून ठेवलेला? तिथूनच जर वर यायचं होतं तर ते काहीतरी खुळ्याची चावडी येड्याचे बाजार करून ठेवतात आणि आम्ही खुळे होतो त्याच्यात, बाकी काय नाही. इथे पिलरला आता जर असं गती दिसते कामाला. हा आला इथला पहिला टोल नाका. अजून केबिन वगैरे काय उभारणी झालेली नाहीये, तर स्ट्रक्चर झालंय उभं करून. दोन्ही बाजूने 8-8 लेन्स आहेत त्याला, 8-8 गाड्या जातील दोन्ही साईडने. इथे आता ते ब्रिजचं काम व्हायचंय अजून, डाव्या साईडचं. उजवीकडचं झालंय, डावी बाजू स्ट्रक्चर उभं करून झालंय, त्याच्यामुळे त्याला भराव वगैरे घालून झाला की इकडची बाजू पण चालू आहे. आपल्याला काय करायचं, इथे डायव्हर्जन घ्यायचंय नाही घ्यायचं काही समजत नाही. डायव्हर्जन होतं असं मला वाटतंय. असो, शेवटी वळून वळून परत तिथेच आपण येणार. तो सरळ आला धुळीतनं, आपण वाकडे आलो खडबडीत भागात. तिथं वगैरे काय नाही. पोगजे वठार उजव्या हाताला खाली ते छोटस गाव आहे. गाव म्हणजे अगदी छोटीशी वस्ती. तिथे जरा असे रमलस टाकलेले, कारण हे वळण आहे तिथे जरा, आणि पहिली जशी होती तशी थोडी शार्प टाईपची वळण आहेत. त्याच्यामुळे तिथे वेग नियंत्रित असणं महत्वाचं आहे. आपला हायवे झालाय म्हणून सुसाट जाऊया असं नका करू, कारण गाडी आउट ऑफ कंट्रोल होते वळणामध्ये स्पीड असताना. त्यामुळे इथे वळणांचा विचार करून गाड्या चालवाव्यात अशी एक नम्र सूचना. इथे गर्डींसाठी या भिंती बांधलेल्या आहेत, पण गर्डी कोसळून भरल्यात त्या काय काय ठिकाणी. तर हे तर आणखीन इथं इथे मागे तो ऍक्सिडेंट झाला होता, गॅस टँकर उलटलेला. त्यामुळे आणि इथे स्पीड ब्रेकर पण घातलेला आहे, त्यामुळे गाडी एकदम सावकाशाने. आणि स्पीड ब्रेकर कसा वळणात एकदम समोर येतो, कळत नाही, पटकन लक्ष नसतं.
ब्रिजच्या थोडं अलीकडे जे वळण आहे तिथे काम चालू होतं. काय झालंय आता आपल्याला तिथे बघतोय. तिथे सुद्धा बघा हे वळण फार मोठं आहे. वेळवंड गाव ते कुठे आलं? पूर्वी मला वाटायचं हा डोंगर फोडलाय ना डाव्या हाताला तिकडनं खाली रस्ता जाणार की काय, की तो डोंगर फोडून ती माती दुसरीकडे टाकली त्यांनी. माझा आपला एक असा समज होता तसा हे म्हणजे थोडक्यात हे वळण घालवायचं, म्हणजे तसंच ठेवलं वळण. खरं बघायला गेलं तर तो डोंगर फोडून समोर तिथे त्यांना नेता आला असता रस्ता सरळच्या सरळ. आणि आता आपण वाव नदी जवळ आलो. तिथे अजून रस्त्याची काही कंडिशन चांगली नाही आहे, तसंच आहे. ब्रिजचं काम मात्र इथे सुरू आहे. बऱ्यापैकी काम झालंय ब्रिजचं. म्हणजे फक्त भराव आणि पुढची कनेक्टिव्हिटी एवढं राहिलेलं आहे. ब्रिज वरचं जे काम असतं ते बऱ्यापैकी झालंय. पुढचं काम नाहीये, एवढाच पॅच करून ठेवलाय. इकडे डोंगर अजून फोडण्याचंच काम सुरू आहे. आपल्याला काही गडबड नाहीये, उगाच धडधड करत गाडी घालण्यात काही पॉइंट नाही. ह्या लोकांची मला गंमत वाटते, धडधड करत गाड्या नेतात. सस्पेन्शनचं त्यांच्या काय होत असेल. हा सगळा मधला जो पॅच आहे ते काम नाहीये, मात्र तेवढं म्हणावं तेवढा स्पीड नाही. मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी दाखवलं होतं, कोण दिसतच नाही तिथे.
रस्ता पण तो इतका खडबडीत करून आलेला आहे. बराचसा पॅच रस्त्याचा असा आहे इथला, अशा तुटलेला आणि वळ्या पडलेला. गाडीचे सगळे पार्ट अँड पार्ट वाजतात. फुडफुड 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 फुडफुडे वाजत चालली गाडी आपली. असे मोठे कंटेनर किंवा ट्रक वगैरे जाताना ते एवढी धूळ उडवतात प्रचंड. चला, चांगल्या रस्त्यावरती आलो, दोन्ही बाजू चालू आहे, बरं वाटलं. जरा चांगला रस्ता असेल तिथे स्पीड वाढवून 80च्या स्पीडनी पळवायची. तेवढं जरा अंतर मेकअप होतं, वेळ कव्हर करता येतो. रस्त्यांची ही डेव्हलपमेंट सगळी जर बघितली तर मग थोडी खुशी, थोडा गम असं कायमच वाटतं मला. एकीकडे असं वाटतं अरे ती सगळी झाडं गेली, दुसरीकडे वाटतं पण एक सुखाने प्रवास करता येतोय. जो पूर्वी वेळ लागायचा भरपूर, ज्या ट्रॅफिक जाम होणं हा जो प्रकार असायचा, कसं होतं मुवमेंट चालू आहे, गाडी चालली आहे पण थोडा ठीक आहे स्पीड कमी झालाय एवढं वाटत नाही. पण थांबायला लागलं ट्रॅफिक मध्ये ब्लॉक होऊन, तो वैताग असतो, मग ते कंटाळा आहे तो. हे रस्ते झाल्यावर निदान तेवढा तरी एक समाधानाची बाब आहे, तेवढी तरी थांबायला लागणार नाही कुठे. फक्त पुन्हा पुन्हा सांगेन, स्पीडवर कंट्रोल ठेवा, वेगावर नियंत्रण हवे, कारण हे रस्ते वळणाचे आहेत. नॅशनल हायवे झाला म्हणून वळणं कमी नाही झालेली. 70-80चा स्पीड तिथे आता समोर अजून काम रेंगाळलेलंच आहे, त्याच्यामुळे डायव्हर्जन आहे आपल्याला. पुन्हा एकाच बाजूला दोन्ही दिशेचं ट्रॅफिक आलं, तिथे अजून काही नाही झालंय. ते ब्रिजचं काम आहे मला वाटतं. हा, इथे ब्रिजचं काम आहे, त्याच्यामुळे इथे तशी म्हणावी तेवढी गती नाहीये कामाला. गाडी खूप सावकाश चालवा, कारण डाव्या हाताला मोठी चर आहे, तिथे भराव घालण्याची कामं चालू आहेत, त्यामुळे सावकाश. आता आपल्याला हा व्हिडिओ इथे थांबवायचा आहे. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा. आता इथे वांद्री मध्ये आपण आलो, हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामुळे आपल्याला अपडेट्स काय काय ते सगळं व्यवस्थित समजेल. मध्ये मध्ये थांबत बघितलं, त्या पुढे पुढे पळवत बघितलं तर मधले अपडेट्स कदाचित जातील. इथे जरा मी ड्रोन शॉट घेता येतो काय बघतोय आपल्या